मुंबईकरांसाठी बातमी दिलासादायक आहे, कारण पुढचे 2 दिवस मुंबईचं तापमान किमान 15 ते 17 अंशांदरम्यान असेल. उत्तरेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे मुंबईच्या तापमानात घट होणार आहे. गेल्या आठवड्याभरात मुंबईमध्ये तापमान वाढत होतं, रात्रीचं तापमान अधिक होतं आणि त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र आता तापमानामध्ये घट होणार आहे. असं असल्यानं मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळेल असं पाहायला मिळत आहे. मुंबईकरांना तापमानाने तर दिलासा दिला, मात्र आता दरवाढ मुंबईकरांच्या खिशाला कात्री देणार आहे. कारण मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास हा महागणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपये वाढ होण्याची शक्यता परिवहन खात्याने खरं तर 3 रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव मांडलेला आहे. सीएनजीचे दर वाढले, त्यामुळे भाडेवाढीची मागणी होती. भाडेवाढीला मान्यता मिळाल्यास रिक्षाचं कमीत कमी भाडं 26 रुपये होईल. भाडेवाढीला मान्यता मिळाल्यास टॅक्सीचं कमीत कमी भाडं 31 रुपये होणार आहे. अतिरिक्त मुख्य सचिव या आठवड्यामध्ये या प्रस्तावावरती निर्णय घेणार आहे. त्यामुळे लवकरच आता मुंबईकरांचा प्रवास जो आहे तो महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिक्षासोबत टॅक्सीचं देखील भाडं वाढणार आहे. यानंतरची बातमी लाडक्या बहिणींसाठी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरूनही अनेक जणी लाभ सोडताना दिसत नाही. अपात्र महिलांनी लाभ सोडा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलेलं आहे. मात्र पुणे जिल्ह्यामध्ये लाभ सोडण्यासाठी महिला प्रतिसाद देतानाच दिसत नाही. एकंदरीत फक्त एकाच महिलेने स्वतःहून पुढे येत आपल्याला लाडक्या बहिणीचा लाभ नको असं कळवलंय. लाडक्या बहीण योजनेचे नेमके निकष काय आहेत तेही आपण पाहूया. लाभार्थी महिलेचं वय 18 ते 65 वर्षांदरम्यान असावं. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं. घरातलं कुणीही सरकारी नोकरी त्याशिवाय इन्कम टॅक्स भरणारं नसावं. संजय गांधी निराधार सारख्या अन्य योजनांचे लाभार्थीही नको. घरात चारचाकी असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील. लाडकी बहीण योजनेचे हे काही महत्त्वाचे निकष आहे. या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला त्यांचं नाव वगळलं जाण्याची शक्यता आहे. यासोबत संपूर्ण राज्यभरात आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहे. त्या सर्व घडामोडींचा वेध घेऊयात वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. दारव्हा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अजित कुमार भस्मे यांनी खरं तर ही शिक्षा ठोठावली आहे. अविनाश वाणी राहणारा दादगाव तालुका कारंजा असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला लीटर रीडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्या स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडरवरती उपासमारीची पाळी येणार. त्यामुळे मीटर रीडिंग करणारे कामगार महावितरणच्या विरोधात आक्रमक झाले. 1 फेब्रुवारीपासून राज्यभरात काम बंद आंदोलन करणार असा देखील इशारा देण्यात आलेला आहे. दुचाकीला कट मारल्याच्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. त्याचं डोकं फुटलेलं आहे. उल्हासनगरमधली ही घटना. योगेश दिलवाले हा तरुण दुचाकीवरती जात होता आणि एका दुचाकीला कट लागला. त्याला थेट त्यामुळे मारहाण करण्यात आली. ही सगळी मारहाण तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. एसटी महामंडळासाठी भाडेतत्वावर 1310 गाड्या घेण्याची निविदा अखेर रद्द करण्यात आली. आता नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेले आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे फडणवीसांनी निर्णय रद्द केल्यानं एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातोय. अंबरनाथमध्ये बाप्टिस्ट तेलुगू चर्चमधलं वादन साहित्य चोरीला गेलं. पियानो, ट्रम्प, अँप्लिफायर आणि इतर वादन साहित्य असा सुमारे तब्बल 60,500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस पथकानं या चोरट्यांना शोधून काढले. मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलेला आहे. सेक्सटॉर्शन प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या महिला आरोपीने धुळ्यातील जिल्हा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं बघायला मिळत आहे. यावेळेस कारागृहातील बाथरूमजवळ आरोपी महिलेने ओढणीच्या साहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. नंदुरबार या ठिकाणच्या एका शिक्षकाशी ऑनलाईन मैत्री करून त्याला ब्लॅकमेल करत 12 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप या महिलेवरती होता.
नाशिकच्या बागलाण तालुक्यातल्या बिजोरसेत या संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकलं असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी ग्रामसेवक सातत्यानं गैरहजर राहत होते, त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे दाखले कागदपत्र वेळेवर उपलब्धच होत नव्हते। याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊनही त्यांनी दखल घेतली नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला थेट टाळं ठोकलं। हिंगोलीमध्ये पालिकेकडून अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। पोलीस प्रशासनाच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंदिरा गांधी पुतळा या परिसरामध्ये शेकडो अतिक्रमण ही पालिकेने जमीनदोस्त केली। पालिकेने राबवलेल्या या अतिक्रमण मोहिमेमुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असल्याचं बघायला मिळालं। बीडच्या आष्टीमधील त्या कुटुंबाला वाळीत टाकलेलं नाही ही माहिती पोलिसांनी दिली। आष्टीमधल्या एका गावात HIV अफवेने कुटुंबाला वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडलेला होता। मात्र मुलीच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टममध्ये HIV मुळे मृत्यू झालेला नाही, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली ही माहिती पोलिसांनी दिली आहे। 5 महिन्यांपूर्वी विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या बदलापुरातील नील नॉर्मनच्या अपघाताचा अहवाल लाल फितीच्या कारभारात अडकला। महावितरण, पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्याप अहवालच तयार झालेला नाहीये। त्यामुळे नील आणि त्याच्या कुटुंबाची मदतीसाठी झुंज सुरू असल्याचं दिसतंय। लांजा तालुक्यातल्या कोड गावात गव्याचा वावर वाढलाय। गावातील मुख्य रस्त्यावर रात्री 2 गवे दिसले, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती आहे। वन विभागाने लक्ष देण्याची मागणी सुद्धा ग्रामस्थांकडून केली जाते। राजापूरमध्ये अडकलेल्या बिबट्याला वन विभागाने सुरक्षितपणे पकडलं, नैसर्गिक अधिवासात सोडलं। तांबळवाडी या ठिकाणी नवीन बांधकाम चालू आहे आणि अशा घराजवळ लोखंडी तारेच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकला। बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासातही सोडण्यात आलेलं आहे। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आणि ही बातमी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या एका दाव्याची आहे। देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे, हा दावा बच्चू कडू यांनी केलेला आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार केंद्रात भाजपसोबत जाणार आहे असा दावा आता बच्चू कडू यांनी केला असल्याचं पाहायला मिळत आहे। केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितीश कुमार हे 2-3 बिलासाठी अडकून राहिलेले आहे। त्या 2-3 बिलावर कदाचित पवार साहेबांचीच राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे। त्याच्यानं बराच उलटापालट होण्याची शक्यता टाळता येत नाही। पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। वाशिममध्ये पीक विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन त्यांनी केले। स्वाभिमानीचे कार्यकर्ते त्यांच्यासह शेतकरी देखील यामध्ये सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळतं। कर्नाटकच्या बिदरमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। त्याच्या निषेधार्थ सोलापुरात निदर्शनं झाली। कर्नाटक सरकार विरोधात सोलापूरमध्ये लिंगायत समाज आक्रमक झालाय। पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा, अन्यथा उपोषणाचा इशारा देखील त्यांनी दिला। भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर शहरात अपघाताचं प्रमाण वाढतंय। नगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय आंदोलन हे करण्यात आलेलं आहे। प्रशासनानं मागण्या मान्य केल्या, यावर अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। महसूल अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणावर धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं। जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवणार हा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला। परभणी जिल्ह्यातल्या विविध बँकांनी यंदाच्या रब्बी हंगामामध्ये डिसेंबर अखेरपर्यंत 21,955 शेतकऱ्यांना 148 कोटी 74 लाख रुपये पीक कर्ज वितरित केलं। पीक कर्ज वाटपाचे सरासरी 19.2% उद्दिष्ट हे साध्य सुद्धा करण्यात आलेलं आहे। टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झालेली आहे। वाशीच्या एपीएमसी बाजारात टोमॅटो 9 ते 10 रुपये प्रति किलो विकला जातोय। किरकोळ बाजारात 20 रुपयांनी विक्री होते। भाव मिळत नसल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असल्याचं पाहायला मिळतंय।
जालन्यातल्या वालसावंगी या ठिकाणी एका शेतकऱ्यानं वांग्याला भाव मिळत नाही आणि त्यामुळे 150 कॅरेट वांगी बांधावर फेकली आहे. सध्या मार्केटमध्ये वांग्याला 70 ते 80 रुपये कॅरेट इतकाच भाव आहे. यातून शेतकऱ्यानं केलेला खर्च देखील वसूल होत नाही, त्यामुळे ही वांगी बांधावर थेट फेकून देण्यात आली आहे. नांदेडमध्ये काही भागात तूर काढणीला सुरुवात झाली, मात्र तुरीच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. शेतकऱ्याजवळ शेतमाल येताच भाव उतरत चालल्यात, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन कोलमडलंय. ऐन हंगामात तुरीला 7,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्यानं शेतकरी सुद्धा हैराण झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. टोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी आता इंटरपोलची मदत घेतली. घोटाळा प्रकरणात 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली. इंटरपोलने अशी नोटीस काढल्यानंतर सर्व देशांचे पोलीस आणि तपास यंत्रणा आरोपींना शोधण्यात मदत करतायत. पत्राचाळ पुनर्विकास योजनेतील मूळ 672 भाडेकरूंचे हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या भाडेकरूंची हक्काच्या घराची प्रतीक्षा तब्बल 17 वर्षांनंतर संपुष्टात येणार आहे. पत्राचाळ पुनर्विकास योजनेतील पुनर्वसित इमारतींसाठी निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज या मार्गावरती 2 नवीन मेट्रो स्थानकांसाठी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती नगरविकास आणि परिवहन मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एक बैठक बोलावली. बैठकीनंतर माधुरी मिसाळ यांनी मेट्रो बांधकामासंबंधित अपडेट दिला. मेट्रो 3 आरे कुलाबा या भुयारी मेट्रो मार्गावरील स्थानकात खाद्यपदार्थांबरोबरच व्यावसायिक दुकानं दिसणार आहे. MMRCL कडून 1.3 लाख चौरस फूट व्यावसायिक जागा भाडेतत्वावर देण्यात आली आहे. मेट्रो 3 या स्थानकांच्या प्रवासी संख्या लक्षात घेता या निविदेला अनेक नामांकित उद्योग समूहांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. समीर वानखेडे यांचे भाऊ अर्थातच संजय वानखेडेंनी नवाब मलिक यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं हे आदेश दिले. 15 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसावर अन्याय झालाय. शरद गोवेकर हा दक्षिण मुंबईमधील न्यू सिक्युरिटी कंपनीमध्ये काम करतो. आईच्या उपचारासाठी त्यानं अजय सिंग या मालकाकडे ॲडव्हान्स पैशांची मागणी केली, मात्र पैसे देणार नाही आणि महिन्याचा पगार देखील देणार नाही असं या मालकानं म्हटलं आणि मारहाण केली. हा आरोप शरद गोवेकर यानं केला आहे. नागपूरमध्ये एका महिलेला 14 लाखांना गंडा घालण्यात आलाय. एका महिला डॉक्टरला आपल्या बँक खात्यातल्या रकमेचं पोस्टात फिक्स डिपॉझिट करायचं होतं, मात्र तिने बँकेत न जाता गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं स्पष्ट सर्च केलेलं आहे. मात्र हा नंबर फसवणूक करणाऱ्याचा होता आणि या महिलेच्या बँक खात्यातून पैसे काढून घेण्यात आले. भारतातील बेरोजगार तरुणांना नोकरीचा आमिष दाखवून थायलंड, दुबईसारख्या ठिकाणी नेऊन अवैध कामांना जुमलं जाते, तर विरोध केल्यास त्यांना मारहाण करत उपाशीही ठेवले जाते. भारतात परतण्यासाठी त्यांच्याकडून 4 ते 5 लाख रुपये घेतले जाते. जीव वाचवून परतलेल्या तरुणांनी ही माहिती दिलेली आहे. अमरावतीच्या मेळघाटातील वृद्ध महिलेच्या नग्नधिंड प्रकरणी आरोपी पोलीस पाटलाला बडतर्फ करण्यात आला. रोहटाखेड्याच्या पोलीस पाटील बापू जामुनकरला बडतर्फ करण्यात आले. महिलेची धिंड काढल्याच्या प्रकरणात पोलीस पाटलासह 5 जणांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. अमरावतीच्या मेळघाटमध्ये वृद्धेची धिंड काढण्यात आली. या घटनेनंतर रोहटखेडा या गावातील पुरुष गावास बाहेर गेलेले आहेत. या महिलेची धिंड काढण्यात ज्या लोकांचा समावेश होता त्या आरोपींची पोलिसांनी आता धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत 5 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे, तर त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. छत्तीसगड या ठिकाणी 19 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. आणखी काही नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळू शकतात. मृत नक्षलवाद्यांकडे मनोज आणि गुड्डू या 2 जहाल नक्षलवाद्यांचा देखील समावेश आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातून दररोज 750 टन नागरी घनकचरा हा क्षेपणभूमीवरती टाकला जातो, तर पालिका क्षेत्रामध्ये नवीन घनकचरा वाहनांची भर पडणार आहे. जवळपास 247 नवीन वाहनं खरेदी केली जातील. कचरा वाहतुकीसाठी येणाऱ्या नवीन वाहनांमुळे शहरातील रस्त्यांवर पडणारा कचरा लवकरच उचलला जाईल. SBI म्युच्युअल फंडाने SBI निफ्टी बँक इंडेक्स हा नवीन फंड बाजारात आणलाय. हा INFO अर्थातच 31 जानेवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल, तर मुदत
मुदतमुक्त श्रेणीतली ही योजना निफ्टी बँक निर्देशकावर आधारित आहे. त्यामुळे समसभांच्या समभागांच्या एकूण परताव्यानुसार गुंतवणूकदारांना परतावा प्रदान करणं हे या योजनेचं मुख्य गुंतवणूक उद्दिष्ट असणार आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी प्रयागराजमधून. कुंभमेळ्यामध्ये पुन्हा सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. खालिस्तानी जिंदाबाद फोर्स दहशतवादी संघटनेनं या संदर्भातली जबाबदारी स्वीकारली. या आधी जो स्फोट झालेला होता त्या संदर्भात ही मोठी बातमी समोर येते आहे. खरं तर त्या प्रकरणी अपडेट समोर येते आहे. भीषण आग लागलेली होती. खालिस्तानी जिंदाबाद फोर्स दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारली आहे. अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, आपण पाहतोय जो स्फोट झाला, भीषण आग लागली, मोठं नुकसान झालं, त्याची जबाबदारी आता खालिस्तान्यांनी स्वीकारली. सविस्तर अपडेट या संदर्भात. बघायला गेलं तर प्रयागराजमधील जो गीता प्रेस गोरखपूरचा तंबू होता त्या तंबूच्या ठिकाणी सिलेंडरचा स्फोट झालेला होता. तो स्फोट असं बोललं जात होतं की शॉर्ट सर्किट झाला असावा. मात्र आता नवीन माहिती समोर आलेली आहे. त्या माहितीनुसार खालिस्तानी जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेनं आणि हा स्फोट घडवून आणलेला होता अशा पद्धतीची जबाबदारी जी आहे ती स्वीकारलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायला गेलं सेजल तर या संघटनेनं म्हणजे खालिस्तानी जिंदाबाद फोर्स या संघटनेनं काही माध्यम संस्थांना मेल पाठवलेले आहेत आणि त्यात सांगितलेलं आहे की पिलीभीत मध्ये जी बनावट चकमक झाली होती त्या चकमकीचा हा बदला आणि कुंभमेळ्यामध्ये घेतला अशा पद्धतीची माहिती मेलमध्ये त्या देण्यात आलेली आहे. हा स्फोट म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा आहे अशा पद्धतीची सुरुवात त्या मेलमधनं करण्यात आलेली आहे. बोललं जात होतं की तो स्फोट जो आहे तो शॉर्ट सर्किटनं झालेला असावा. मात्र आता यामध्ये दहशतवादी संघटनेची एंट्री झालेली आहे. त्या संघटनेने आता या सगळ्याची जबाबदारी स्वीकारण्यामुळे आगामी काळामध्ये महाकुंभमध्ये कशा पद्धतीनं अलर्ट जो आहे तो प्रशासनाकडनं राखला जातो, कशा पद्धतीनं सगळी सिक्युरिटी आहे ती तैनात केली जाते बघणं महत्त्वाचं निश्चितच आहे. प्रमोद, खरं तर हा योगी आदित्यनाथ यांना अतिशय मोठा धक्का निश्चितच असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी. आणि यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. चिखलदऱ्यात होणारं दीप पुरातन वस्तू संग्रहालय अकोल्याच्या बाभूळ गावात झालंय. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या संग्रहालयाचं उद्घाटन झालं. शिवकालीन शस्त्र, कला, संस्कृतीचा संग्रह, मध्ययुगीन बैठक आणि व्यवस्थेचं दर्शन या नागरिकांना वस्तू संग्रहालयातून घडणार आहे. बुलढाण्यात स्वामी विवेकानंदांची 162वी जयंती उत्साहात साजरी झाली आहे. हिवरा आश्रमातील सुखदास महाराज आश्रमात 55 वर्षांपासून महाप्रसादाचा उपक्रम राबवला जातो. तब्बल 3 लाख भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलाय. 200 क्विंटल गव्हाची पुरी, 100 क्विंटल वांग्याची भाजी असं या महाप्रसादाचं स्वरूप होतं. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी महोत्सवानिमित्त अनेक घोडे दाखल झाले. पुणे जिल्ह्यातल्या एकमेव घोड्यांचा बाजार असणाऱ्या या बाजारात घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापाऱ्यांसह शेतकरी विविध प्रांतातून हजेरी लावत आहेत. घोड्यांच्या डान्स स्पर्धा देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. सध्या सर्वांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आणि आता या संदर्भातली बातमी आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आघाडीचा निर्णय होणार आहे. ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुंबईमध्ये काल महाविकास आघाडीची बैठक झाली आहे. या बैठकीत आघाडीबाबत चर्चा सुद्धा झाली असल्याचं बघायला मिळतंय. आघाडीबाबत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते अंतिम निर्णय घेतील असं या बैठकीमध्ये ठरल्याचं कळत आहे. विरोधी पक्षनेते पदाबाबत देखील त्यांचाच निर्णय अंतिम राहणार असं देखील या बैठकीमध्ये ठरल्याची माहिती सध्या तरी मिळताना दिसते. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आघाडीने हा निर्णय घेतलेला आहे. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आघाडीबाबत निर्णय घेणार असल्याचं कळत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं, काय निर्णय झाला ते आपण पाहतोय. मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये आघाडीवरती चर्चा झालेली आहे. शिवाय विरोधी पक्षनेते पदाबाबतही वरिष्ठ नेत्यांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचं कळत आहे. यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडी वेगवान स्वरूपात. दावोसमध्ये राज्य सरकार आणि विराज प्रोफाइल्स लिमिटेडमध्ये सामंजस्य करार झाला. विराज प्रोफाइल्सकडून महाराष्ट्रामध्ये 12,000 कोटींची गुंतवणूक होणार ही माहिती आहे. यातून 3,500 रोजगार निर्मिती करण्याचा देखील मानस आहे.
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला. स्टील आणि संरक्षण क्षेत्रामध्ये कल्याणी समूहाशी करार करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत आता 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये करण्यात येणार आहे. कल्याणी समूहाचे अमित कल्याणी यांनी आता मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि हा करार केलेला आहे. संजय राऊत यांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय ही घणाघाती टीका निलेश राणे यांनी केलेली आहे. तर सर्व आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहे. आमचा संसार नीट चालू आहे असं देखील ते म्हणाले. राहुल शेवाळे यांच्या वक्तव्याला संजय राऊतांनी उत्तर दिलं. 23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळेंनी केलंय. त्यावर आमच्या शिवसेनेने राहुल शेवाळेंना पराभूत केलंय असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. भुजबळांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. घरकुल मंजुरी किंवा अनुदान हप्त्यासाठीच्या भ्रष्टाचाराप्रकरणी आता सरपंचांसोबत ग्रामसेवक देखील रडारवर आहे. आतापर्यंत सरपंचांवर कारवाई होत होती. आता संबंधित ग्रामसेवकावर कारवाईचा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिलाय. घरकुलासाठी पैसे घेणाऱ्या कुणालाच सोडणार नाही हा दम देखील गोरे यांनी प्रशासनाला भरलाय. 23 जानेवारीला शिवसेना ठाकरे गटाचाच मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे. अंधेरीमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला. ठाकरे सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी बावनकुळे आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. संभाजीनगरातल्या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राहिलेले नाहीये हा घणाघात बावनकुळेंनी केलाय. विशिष्ट मतदारांना आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे काम करतात हा आरोप सुद्धा त्यांनी ठाकरेंवर केलाय. तिकडे कोकणात ठाकरे गटाला धक्का बसलाय. रत्नागिरीच्या प्रदीप साळवींनी तालुका प्रमुख पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. साळवी विनायक राऊतांचे निकटवर्ती आहे. साळवी शिंदे सेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ 23 जानेवारीला होणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडेल. आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडीमध्ये लढायच्या की स्वबळावर लढायचा याचा निर्णय 23 तारखेला उद्धव ठाकरे घेणार आहे. ठाकरे सेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी या संदर्भातली माहिती दिली. आहेर पिंपरी चिंचवडच्या शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी बोलावली आणि त्या दरम्यान बोलत होते. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बेकायदा स्थलांतरितांवर कारवाईची तयारी सुरू आहे. अहवालानुसार 18,000 भारतीयांना अमेरिकेतून भारतात परत पाठवलं जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे आणि त्या ॲक्शन मोडमध्ये आल्या. त्यांनी शपथविधीनंतर तात्काळ माजी अध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळातील 78 निर्णय रद्द केले. अमेरिकन धोरण बदलण्यासाठी कार्यकारी आदेश देखील जारी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. सत्तेवर आल्यावर ट्रम्प यांनी पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. जगभरातल्या 200 देशांनी एकत्र येऊन हवामान बदलासाठी आणि पृथ्वीचं तापमान नियंत्रित राहावं यासाठी हा अतिशय महत्त्वाचा करार केलेला. याआधी 2017ला ट्रम्प पहिल्यांदा निवडून आले तेव्हा देखील अमेरिकेने पॅरिस करारातून माघार घेतली होती.